हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। संतोष देशमुखांचं अपहरण करून खून केल्याची सुदर्शन घुलेसह 3 आरोपींची कबुली। न्यूज 18 लोकमतला वरिष्ठ सूत्रांची माहिती। पोलीस कोठडीतील जबाबात आरोपींनी कबुली दिल्याची माहिती। इंद्रजित सावंतांना फोन केल्याची प्रशांत कोरटकरची कबुली, तर मोबाईलमधील डेटाही डिलीट केला असल्याचं कोरटकरनं केलं मान्य। वरिष्ठ सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती। प्रशांत कोरटकरच्या छातीत मध्यरात्री कळ आल्यानं कोरटकरची वैद्यकीय तपासणीनंतर चौकशीसाठी कोरटकरला दुसऱ्या ठिकाणी हलवलं। पोलिसांकडून कसून तपास सुरू। उद्धव ठाकरेची आज दुपारी पत्रकार परिषद। शिंदेंनी केलेल्या आरोपांवर उद्धव ठाकरे काय बोलतात हे बघणं महत्त्वाचं। मोदी शहांचं छत्र नसेल ते छप्पर उडेल तेव्हा कुठे असाल? गुवाहाटीच्या कामाख्या मंदिरात बसून याचा विचार करा। खासदार संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना इशारा। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज नवी दिल्लीमध्ये बैठक। बैठकीनंतर संध्याकाळी शरद पवार घेणार पत्रकार परिषद। येत्या 30 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर दौऱ्यावर। रेशीम बागेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृती मंदिराला मोदी देणार भेट। मोदींच्या दौऱ्याकरता तयारीला वेग। नागपुरातील हिंसाचार आणि दगडफेकीत झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण। येत्या 2 दिवसात मदत मिळण्याची शक्यता। नागपूर हिंसाचार प्रकरणातील बहुचर्चित आरोपी मोहम्मद हमीद इंजिनियरची जामिनाकरता कोर्टात धाव। धार्मिक हिंसाचाराला चिथावणी दिल्याचा आरोप। राज्यात उष्माघाताच्या पहिल्या मृत्यूची नोंद। जळगावातल्या पिंपळगावातील बसथांब्यावर थांबलेल्या तरुणाचा उष्माघातानं मृत्यू। नागपूरमधील आपली बस सेवा कर्मचाऱ्यांचा संप मागे। वाढीव वेतनाच्या मुद्द्यावर प्रशासनाकडून आश्वासन मिळताच संप घेतला मागे।